अतिशय सुंदर असा लाकडी जिना आहे आणि फर्स्ट फ्लोअरला आपण इथे आलेलो आहे. आता मी नेहमीच म्हणजे माझ्या दुकानातल्या स्टाफला सुद्धा सांगत असतो की कधी ना कधी तुम्ही बिझनेसकडे वळा म्हणून. बेडरूमच्या मागे आहे किंवा तोच प्रकार आहे, फक्त वेगवेगळे व्हेरायटी खूप आहे, भरपूर व्हेरायटी. ह्याला लुवर्स म्हणतात. हे लुवर्स आजकालचं खूप ट्रेंड आहे लुवर्स मध्ये. इंटेरियरला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण अंडर वन रूफ द्यायचा प्रयत्न आहे आपला. मराठी इतकं सुंदर आहे, 100% आहे आणि अभिमान सुद्धा आहे आम्हाला मराठीचा. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण रत्नागिरीतील बँक ऑफ महाराष्ट्र झोनल ऑफिस आरोग्य मंदिरला ही ब्रांच आहे, त्याच्या अपोजिट साईडला जिनेश्वर डेकोर हे शॉप आहे. नव्याने सुरू झालेलं शॉप आहे आणि ह्या शॉपचे जे ओनर आहेत विक्रम जैन, रत्नागिरीकरांसाठी एक सुपरिचित असं नाव आहे. माझे अनेक वर्ष त्यांच्याशी संबंध आहेत, माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, माझे मित्र असल्याप्रमाणे आहेत. मी आज त्यांच्या शॉपला आज या निमित्ताने आपल्या एक व्हिडिओ करायच्या उद्देशाने इथे आलेलो आहे आणि आपण बघू शकतो हे जे शॉप आहे ते इंटेरियर डेकोरेशनसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी या ठिकाणी मिळतात. आपण आज विक्रमजींशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार. येस, नमस्कार अथर्व, वेलकम. थँक्यू सो मच. मला आनंद झाला, मी फर्स्ट टाइम व्हिजिट करतोय. येस, कारण जुन्या दुकानात खाली जे आहे आपला आठवडा बाजार, ते एकदा येणं झालं होतं, पण ह्या दुकानात अलीकडेच मला वाटतं सुरू झालं. आता 4 महिने झाले त्या दुकानाला. तर आता जसं प्रत्येक व्हिडिओत आपण सुरुवातीला आपण ज्यांच्याशी संवाद साधतोय त्यांचा परिचय आपल्या श्रोत्यांसाठी एकदा जाणून घेतो, तर आपला परिचय सुरुवातीला द्यायचा. नमस्कार, मी विक्रम जैन. इंटेरियरचं दुकान आहे माझं. दुसरं नवीन दुकान चालू केलं आहे. पहिलं मूळ दुकान आठवडा बाजारमध्ये आहे आणि दुसरं दुकान हे आरोग्य मंदिर येथे चालू केलं आहे. आता आपण सगळ्या डिटेल्समध्ये बोलूया या संदर्भात काय काय आपण करतो ते. येस मित्रांनो, घर आपण आयुष्यात एकदाच बांधतो किंवा हल्ली सेकंड होमसुद्धा काही लोक प्रेफर करतात. तर ह्या सर्वांसाठी जे आपलं एक स्वप्नातलं घर असतं, तर त्यासाठी लागणारं जे सर्वात मुख्य अविभाज्य घटक आपल्याला म्हणता येईल घराचा, तो म्हणजे इंटेरियर डेकोरेशन. आणि इंटेरियर डेकोरेशन कसं असलं पाहिजे आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी ह्या दुकानात मिळतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी जे आमचं डिस्कशन झालं की ह्याचं वैशिष्ट्य म्हणायला गेलं तर आपल्याला आपल्या कोकण पट्ट्यात कोल्हापूर, पुणे, मुंबई असे एक ऑप्शन्स राहतात मेट्रो सिटीजचे त्यातल्या त्यात. तर त्याच्याशिवाय हे काय मटेरियल कुठे पूर्वी मिळायचंच नाही. आता ऑप्शन्स अवेलेबल झालेत, पण परत कॉस्टचा विषय येतो. तर दोन्ही गोष्टी सांभाळणारं म्हणून आज मी आपल्या ऑडियन्ससाठी हे एक लोकेशन दाखवतोय रत्नागिरीतलं. आपण आता अधिक माहिती घेऊया नेमक्या आपल्याकडे काय काय प्रोडक्ट्स मिळतात. आपण सुरुवात प्लायवूड पासूनच करूया. हे ट्रोजन कंपनीचं डीलरशिप आहे आपल्याकडे रत्नागिरी जिल्ह्याची संपूर्ण. येस, गेल्या 40 वर्षापासून ट्रोजन हा ब्रँड आहे. साऊथ इंडियामध्ये खूप पॉप्युलर ब्रँड आहे. गेले 2-3 वर्ष झाली ह्यांनी आता महाराष्ट्र साईडला चालू केलं आहे आणि आपण हे डीलरशिप घेतलेले आहे. याच्यामध्ये 4-5 प्रकार आहेत. एक मॉइश्चर रेजिस्टन्स म्हणून MR प्लायवूड येतो. हा वॉटरप्रूफ प्लायवूड आहे, 710 मरीन प्लायवूड. आणि ह्याच्यापेक्षा आणखीन वरती 2-3 प्रकार येतात. त्यात ट्रोजन चॅम्पियन, ट्रोजन क्लासिक. आणि ही कंपनी अशी आहे की प्लायवूड खरेदी सकट तुम्हाला वॉरंटी सर्टिफिकेट, एक डिजिटल कार्ड येतो त्यांचा, की उद्या जर प्लायवूड घेतल्यानंतर काही बोरर, पावडर, टर्माइटचे इश्यू आली तर कंपनी रिप्लेसमेंट द्यायला तुम्हाला तयार आहे. त्यामुळे आपण ह्याची डीलरशिप घेतली आहे. बाकी बऱ्याच कंपन्या आहेत मार्केटमध्ये, पण ते लिखित स्वरूपात कोण द्यायला तयार नाही आहे. आणि बऱ्याच इंटेरियर डिझायनर आहेत आणि कस्टमरची कंप्लेंट पण असते की प्लायवूड घेतला, फर्निचर केल्यावर बोरर पडते, पावडर पडते. आपल्या रत्नागिरीतला क्लायमेट पण तसंच आहे. त्यामुळे हलका माल घेतला तर तो खराब होण्याचे चान्सेस लवकर असतात. त्यामुळे ती म्हणतात ना, एक म्हण आहे की सस्ता रोए बार बार, महंगा रोए एक बार. आणि आपण फर्निचर तसं काय कायम करत नाही ना, की एकदा केलं तर कमीत कमी 10-15 वर्ष तरी आपण फर्निचरकडे बघत नाही. आम्ही कस्टमरना सुद्धा सांगतोय की माल घेताना क्वालिटीचाच माल घ्या, जेणेकरून तुम्हाला कंप्लेंट नाही आली पाहिजे. नक्की नक्की. तर दाखवूया आपण आता लॅमिनेटचा डिस्प्ले आहे अथर्व पूर्ण. रत्नागिरीत आपलंच असा डिस्प्ले आहे जिथे, कारण बऱ्याच कस्टमर्सची आणि इंटेरियर डिझायनरची पण रिक्वायरमेंट होती की आम्हाला पूर्ण सीटचा डिस्प्ले बघायला मिळत नाही लॅमिनेटमध्ये. तर आपण त्यांच्यासाठी हा स्पेशली डिस्प्ले केलेला आहे. पण फुल सीटचा ह्याच्यावर 7x3 हा पॅनल आहे आणि ह्याच्यावर पूर्ण डिस्प्ले दिसेल. तुम्हाला कळेल की लॅमिनेट एक्झॅक्टली कसा येतो, डिझाईन कशी आहे त्याची पूर्ण लॅमिनेटची. तर हा डिस्प्ले मुंबई, पुण्यामध्ये कस्टमरना बघायला मिळतं, कोल्हापूर साईडला. पण आपल्याकडे कुठेच नसल्यामुळे मी माझ्या डोक्यात होतं, 1-2-3 वर्षापासून चालू होतं की नवीन दुकान करून एक डिस्प्ले सेंटर करूया चांगलं. तर हा पूर्ण आपला शॉप पूर्ण डिस्प्ले सेंटरच आहे.
हा लॅमिनेट आहे. प्लायवूड म्हणजे जसं तुम्ही किचन ट्रॉलीला वापरू शकता, वॉर्डरॉपला वापरू शकता, टीव्ही युनिटला वापरू शकता, फर्निचर रिलेटेड जिथे पण आहे तिथे प्लायवूड हा लागतो, प्लायवूडला लॅमिनेट लागतोच. बरोबर. तर ह्या लॅमिनेटमध्ये बरेचसे डिझाईन्स आहेत. ग्लॉसी लॅमिनेट येतो, पेपरचा लॅमिनेट येतो, ॲक्रेलिक लॅमिनेट येतो, पीव्हीसी लॅमिनेट येतो, बरेच प्रकार आहेत लॅमिनेटमध्ये. बरोबर. मॅटमध्ये येतो, हल्ली मॅटचा ट्रेंड जरा जास्त आहे. बरोबर. फ्लुटेड पॅनल म्हणून पण म्हटलं जातं याला. काही लॅमिनेट हे फ्लुटेड मध्ये आहेत. ओके. नवीन लेटेस्ट व्हरायटी देण्याचं मानस आहे आणि माझी स्वतःची अशी इच्छा आहे की जसं मुंबई पुण्यात नवीन लेटेस्ट ट्रेंड असतो तोच ट्रेंड आपण रत्नागिरीत सुद्धा कस्टमरला द्यावा, जेणेकरून त्यांना मुंबई पुणे कोल्हापूर सारख्या शहरात जायची गरज पडणार. नक्कीच. आता कॉस्ट इफेक्टिव्ह तुम्ही हे नक्कीच 100% कॉस्ट इफेक्टिव्ह सुद्धा आहे. तो आपण डायरेक्ट परचेस असल्यामुळे कंपनीकडनं आपण तो जो रेट मुंबई पुण्यात आहे तोच रेट आपण इथे देऊ शकतो आणि देतोय ऑलरेडी आपण. आणि त्यांचा कस्टमरचा येण्या जाण्याचा खर्च सुद्धा वाचतो, ट्रान्सपोर्टेशन सुद्धा वाचते. बरोबर. आपण त्या कॉस्ट मध्ये इथे त्यांना आपण देतोय. ओके. हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर राहील मित्रांनो की तुम्ही मुंबई पुण्यात आपण बऱ्याचदा जातो तर एक तर व्हरायटीज मिळवण्यासाठी आणि पैशाची बचत करण्यासाठी. तर दोन्ही इथे आपले जे रिक्वायरमेंट्स आहेत ते पूर्ण होत आहेत आपल्या स्वतःच्या गावात रत्नागिरीत. तर कोकणातलं आता कुठलंही घर आपल्याला जेव्हा ह्या पुढे आपण बघू कन्स्ट्रक्शन करायचं तर इंटेरियर डिझायनिंगसाठी आपला हक्काचा आणि एकमेव हा पर्याय आहे. ह्या लेवलचा तुम्हाला कुठेच दुकान मिळणार नाही हे मी सांगतो इथला लोकल असल्यामुळे. मायसेल्फ संकेत पारळकर. आय एम इंटेरियर डिझायनिंग इन रत्नागिरी, वर्किंग फॉर 5 to 10 years. आम्ही गेले 5-6 वर्ष आम्ही एकत्र काम करतोय. 5-6 वर्ष मी स्वतः यांच्याकडनं मटेरियल घेतोय. मोस्टली आम्ही स्टार्टिंगला मुंबई आणि कोल्हापूरमध्ये मटेरियल घेत होतो, कारण रत्नागिरीमध्ये तेवढी व्हरायटी आपल्याला, तेवढी मटेरियलची व्हरायटी क्वालिटी आपल्याला भेटत नव्हती. पण काही वर्षांपासून 4-5 वर्षापासून आपल्याला जिनेश्वर इंटेरियर आणि जिनेश्वर डेकोरमध्ये विक्रम जैन यांच्याकडनं आपल्याकडे खूप सारं व्हरायटी ऑफ मटेरियल भेटते. खूप ट्रेंडिंग जे मटेरियल असतं ते आपल्याला रत्नागिरीमध्ये अवेलेबल होऊन जातं आणि सेम जे मुंबईमध्ये रेट्स आहेत त्याच रेटमध्ये आपल्याला रत्नागिरीमध्ये भेटत आहे. त्यामुळे मोस्ट ऑफ आम्ही 4-5 वर्षापासून मुंबई कोल्हापूर हे सगळं कम्प्लिटली बंद करून रत्नागिरीमध्ये आपण हे सगळं मटेरियल घेत आहोत. आणि आम्ही तर क्वालिटी म्हटली की रत्नागिरीमध्ये एकच जे जिनेश्वर इंटेरियर किंवा जिनेश्वर डेकोर यांच्याकडनं सामान मटेरियल हे घेतो आहे. जसं हे हायलायटर्स मध्ये हा माझा काउंटर आहे. काउंटरच्या मागे एक हायलाइट एरिया हायलाइट करण्यासाठी पीयू फेदर म्हणून एक आयटम आहे. यात 8-10 कलर्स येतात. ओके. एक हायलाइट करण्यासाठी हे तुम्हाला व्हर्टिकल गार्डन म्हणून हल्ली खूप ट्रेंड चालू आहे. आर्टिफिशियल आहे हे. तुम्ही बाल्कनी एरियामध्ये लावू शकता, एंट्रन्स लॉबी मध्ये लावू शकता, हॉस्पिटल आहे एरिया किंवा हॉटेल्स कॅफे वगैरे एरियामध्ये हे तुम्हाला बरेच ठिकाणी दिसत असते. बरोबर. हा एक दुसरा आयटम इथे मध्ये आपल्याला दिसतोय. हे एक पार्टिशन म्हणून हल्ली आहेत. एक 7-8 प्रकार आहेत वेगवेगळे. अच्छा. एक 2x8 ची सीट आहे ही. पार्टिशन म्हणून हॉलमध्ये पार्टिशन म्हणून हा यूज केला जातो. ओके. एखादा मोठा हॉल असेल आणि पार्टिशन काही करायचं असेल तर तिथे हा यूज केला जातो. तसंच हे 2x8 मध्ये हे पॅनल आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला चारकोल हा म्हटलं जातं. चारकोल पॅनल आहेत हे. हायलायटर्स म्हणूनच आहे म्हणता येतील याला. हा MDF मध्ये आहे, डिको पेंट केलेला आहे. रेडी टू यूज आहेत सगळ्या वस्तू. त्या तुम्हाला कुठल्याही वस्तू तुम्हाला पेंट करायची गरज नाही. मागे प्लायवूड लावून प्लायवूडवर डायरेक्ट हे लावू शकता. अच्छा. त्यामुळे पेंटचा खर्च नक्कीच तुमचा वाचतो. बरोबर. MDF पण हल्ली डिको पेंट जो करतात ते कंपनीकडनं आता हल्ली रेडीमेडच डिको पेंट यायला लागलेला आहे. हे हायलायटर्सच आहे. हे तुम्हाला बेडच्या मागे वगैरे तुम्ही यूज करू शकता. वेल्वेट मध्ये आहे. क्लिनिंगला सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे. हे ॲक्रेलिक मध्ये लॅमिनेट्स आहेत 2x8 चे. ओके. हे बघू शकता तुम्ही इथे. खूपच सुंदर. व्हरायटी खूप सारी आहे, वेगवेगळे डिझाईन्स, वेगवेगळे कलर्स. म्हणजे अनबिलिव्हेबल आहे की रत्नागिरी सारख्या शहरात एवढा स्टॉक ठेवलेले आहेत आपल्याला. नेमकी सुरुवात या आपल्या व्यवसायाची किती साली झाली, कुठून झाली, म्हणजे घरगुती व्यवसाय आहे की तुम्ही स्वतः? बिझनेस मध्ये तर आहोतच आम्ही. जैन असल्यामुळे नॅचरली बॉर्न बिझनेसमॅनच आहोत. माझं एजन्सीचं काम होतं आधी बाबांचा पासून. त्यानंतर मला थोडंसं हे डेकोरेशनचं वगैरे मला पर्सनली इंटरेस्ट होता की आता म्हणजे तो कल आहे की लोकांना आपलं घर लॅविश असावं, चांगलं डेकोरेटिव्ह असावं. त्यासाठी मुंबई पुणे जाणं स्वतःच्या घरचं काम होतं तेव्हा आम्ही स्वतः बाहेर गेलेलो. त्यामुळे त्यावेळेलाच एक कल्पना आलेली की काहीतरी वेगळी लाईन चालू करून त्या लाईन मध्ये शिफ्ट व्हावं. तर हे डोक्यात होतं की इंटेरियरचं क्षेत्र खूप चांगलं आहे आणि खूप वास्ट क्षेत्र आहे. पण मग आपलं शिक्षण सुद्धा ह्यातच झालेलं आहे की कसं? नाही, शिक्षण फक्त ग्रॅज्युएशनच झालेलं आहे. बरोबर. हा. पण व्यवसायाची आवड पहिल्यापासून आहे आणि थोडंसं डेकोरेटिव्ह या विषयात थोडंसं
आधीपासून थोडंसं म्हणजे आवडत होती काहीतरी चांगलं. जसं आपण हॉटेलला जातो तर चांगल्या रूम्स आपल्याला आवडतात, की चांगली रूम असेल तरच आपण त्यात रूम ती घेतो. बरोबर. किंवा कुठेही हॉटेलमध्ये असेल तर चांगलं डेकोरेशन आपलं असेल तरच आपण तिथे नक्कीच बसतो त्या हॉटेलला. नक्कीच. एरिया हा चांगला असायला पाहिजे असं प्रत्येकाच्या मध्ये असतं ते. त्यामुळे एक डेकोरेशन ह्या क्षेत्रात होतं, आवड होती आणि आज देवाच्या कृपेने तुमच्यासारख्या मित्रांच्या आशीर्वादाने चाललंय चांगल्या. नाही, प्रामाणिकपणा आणि कष्ट घेणं हेच कुठल्याही व्यवसायाचं खरं यशाचं गमक आहे. हे एक अथर्व मला सांगत होतं, टेराकोटा ब्लॉक्स आहेत, इंटेरियर एक्सटेरियर दोन्ही ठिकाणी हे चालतात. अच्छा. ह्याचा खूप ट्रेंड आहे सध्या. बंगलोच्या बाहेर तुम्ही करू शकता, बाहेरच्या आपला बिल्डिंगच्या बाहेर असेल किंवा तुम्हाला इंटेरियर मध्ये आतमध्ये मला वाटतं गॅलरीत सुद्धा गॅलरी वगैरे आहे. पूर्वी असे उभे सरळ सिमेंटचे लागायचे बघा आधी, जाळी वगैरे लागेल, तसं आता हे नवीन ट्रेंड लाल माती प्लस सिमेंट म्हणून हे आहे. जवळजवळ 15-20 डिझाईन्स आहेत. खूपच. त्याच्या टाइल्स मध्ये आहेत, टेराकोटा मध्ये हे डिझायनर टाइल्स आहेत आणि हे छोट्या टाइल्स सुद्धा आहेत ज्या भिंतीला आपण डायरेक्ट लावू शकतो. हे अल्बस्टर सीट आहे. ओके. ह्यातनं लाईट पास होते, 2x8 ची सीटच येते. बर. हे सुद्धा हायलायटर म्हणून यूज केलं जातं रिसेप्शन काउंटरच्या मागे वगैरे. आणि वरती इकडे फोटोज मध्ये किचन ट्रॉली आणि टँडम बॉक्स आहेत. आपण टँडमचा माझ्याकडे डिस्प्ले नाही, पण मी टँडम सगळ्याच म्हणजे हॅफले आहे, इनॉक्स आहे, हॅटीज, सीएनआर, ॲप्को सारखे सगळेच ब्रँड आपण हार्डवेअर मध्ये ठेवतो. स्लायडिंग विंडोजचं जर असेल पार्टिशन विंडो आहे, स्लायडिंग आहेत, डोर्स, ते लागणारे फिटिंग्स सुद्धा त्या कंपनीच्या आपण हॅटीजच्या, हॅफलेच्या आपण प्रोव्हाइड करतो. टँडम बॉक्स सुद्धा किचन साठी हल्ली ट्रॉली न वापरता टँडम बॉक्सचा खूप ट्रेंड आहे, तेही आपण अवेलेबल करून देतो. बरोबर. इंटेरियरला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण अंडर वन रूफ द्यायचा प्रयत्न आहे आपला आणि चाललंय ते व्यवस्थित. अगदी सगळ्याच आपण अवेलेबल करून देतोय कस्टमर. नक्की. नमस्कार, मी अमेय सोनी, मी इंटिरियर डिझायनर आहे आणि गेल्या 10-11 वर्षांपासून रत्नागिरीमध्ये प्रॅक्टिस करतो आहे. आणि पूर्वी आम्ही रत्नागिरीत आल्यानंतर जेव्हा काम इकडे मी सुरू केलं तेव्हा असा प्रॉब्लेम यायचा की फार नवीन नवीन मटेरियल जी मार्केटमध्ये असतात ती इकडे आम्हाला एवढ्या इझिली अवेलेबल नाही व्हायची. पण जेव्हापासून मी जिनेश्वर इंटिरियरमध्ये विक्रमजींच्या संपर्कात आलो, माझं मत बदललं आणि इथेही आम्हाला ते सर्व नवीन गोष्टी ज्या आहेत मार्केटमध्ये अवेलेबल येत आहेत त्या सर्व इथे रत्नागिरीमध्ये सुद्धा आम्हाला विक्रमजी अवेलेबल करून देतात. आणि तेव्हापासून मी जिनेश्वर इंटिरियरमध्येच माझं सर्व साईडसाठीचं सामान परचेस करतो. आणि फक्त सामान सेल करणं एवढंच त्यांचा, फक्त सेल केलं आणि विसरलं असं नाही आहे त्यांच्या बाबतीत. माझा अनुभव असा आहे की सर्व्हिसही त्याच्यानंतर ते देतात किंवा आम्हाला कधी कुठच्या साईटवरती काही इश्यू आला समजा तर सर्व्हिसही ते चांगली प्रोव्हाइड करतात किंवा ते मटेरियल चेंज करून देणं किंवा त्या मटेरियल जे मॅन्युफॅक्चरर असतील त्यांचे संबंधित जी माणसं असतील त्यांना सुद्धा ते इथे बोलवून त्यांच्याकडनं आमच्या ज्या काही शंका असतील त्यांचं निरसन करून देतात. आणि त्यामुळे ओव्हरऑल एक सर्व्हिस आणि सेल असं मिळून एक पॅकेज इथे आम्हाला ते प्रोव्हाइड करतात. आणि त्यामुळे मी गेले अनेक वर्ष आता त्यांच्याकडूनच इथे मटेरियल विकत घेतोय आणि मुंबई, पुणे, कोल्हापूर जाणं फार कमी झालंय आणि लोकल असल्यामुळे इझी जास्त होतं आणि म्हणून मी कायम जिनेश्वर इंटिरियर्स प्रिफर करतो. हे हार्डवेअर सेक्शन आहे इथे. ओके. हँडल्सचा डिस्प्ले आहे पूर्ण. कबर्ड, वॉर्ड्रॉप साठी लागणारे हल्ली मोठा हँडल्स जास्त वापरले जातात. जेवढे हँडल्स मोठे तेवढा लुक चांगला येतो वॉर्ड्रॉप. बरोबर. त्यामुळे आपण त्याचा एक डिस्प्ले केलेला आहे. हे मेन डोअर्सचे हँडल्स आहेत इथे. बरोबर. हे वुडन मध्ये मेन डोअर्स हँडल्स आहेत. हो. येस. एकदम ट्रॅडिशनल आणि एकदम स्टायलिश दोन्ही मिक्सअप. हे ड्रॉवर्स वगैरे साठी ह्याचे हँडल्स लागतात छोटे, बरोबर, त्यासाठी आहेत. हे कन्सिल्ड हँडल आहेत. बरोबर. स्टील मध्ये हँडल येतात आणि ब्रास मध्ये हँडल. मटेरियल जो आहे हँडलचं ते एक झिंक म्हणून येतो, व्हाईट मेटल म्हणतात त्याला. दुसरं येतो स्टेनलेस स्टील मध्ये. बरोबर. तिसरं येतो अल्युमिनियम वर कोटिंग असते ही सगळी. आणि चौथं असतो ब्रास मध्ये. बरोबर. हल्ली पीव्हीडी रेंज ही खूप चालते. पीव्हीडी म्हणजे काय तर रोज गोल्ड हा पीव्हीडी फिनिश केली जाते त्याला. ओके. या फिनिशला 15 वर्षाची गॅरंटी देते कंपनी. रिप्लेसमेंट गॅरंटी असते. जर काही झालं तर कंपनी पीस टू पीस रिप्लेस द्यायला तयार असते. हे सगळं हँडल्सचं सेक्शन आहे. त्यानंतर हे बेडरूमचे हँडल आहेत, मॉर्टाइज हँडल म्हणतात त्याला. ह्यात सुद्धा बरीच व्हेरायटी ठेवलेली आपण. येस. गोल्ड, रोज गोल्ड, ब्लॅक, बरोबर, सॅटिन फिनिश, ब्रास फिनिश, हो, असं बरंच आहे. हे एक पीयू मटेरियल आहे. अच्छा. पीयू स्टोन म्हणतात त्याला. हे हायलायटर्सच आहे, भिंतीला वगैरे डायरेक्ट लावायला बाहेर. ह्याच्यामध्ये 7-8 कलर आहेत. 2x4 ची सीट येते. पीयू स्टोन हलका आहे वजनाला. सिलिकॉन लावून डायरेक्ट तुम्ही वॉलला पेस्ट करू शकता. बर बर.
बॉर्न अँड बॉटअप तसं मी मुरुड जंजिराचा आहे, रायगडचा. बरं. 2000 साली मी रत्नागिरीमध्ये शिफ्ट झालो. फॅमिली आमची सगळी शिफ्ट झाली रत्नागिरीमध्ये. ओके. 2000 ते 2010 हे एजन्सीज होती माझ्याकडे, कॉस्मेटिक्सच्या वगैरे सगळ्या, गार्नियर, लॅक्मे वगैरे या सगळ्या एजन्सीज होत्या. वेगळं. हा, त्यानंतर मला म्हणजे ते डोक्यात मी म्हटलं मगाशी तसंच की इंटेरियरचं किंवा डेकोरेशनच्या संदर्भात डोक्यात चालू होतं काहीतरी आणि आवड होती. बरोबर. तर मग त्या संदर्भात दोघंही भाऊ आहोत आम्ही. मोठा भाऊ आहे सुद्धा बसतो इथे. अच्छा. आणि दोघांनी मिळून बाबांना मग काय सांगितलं आम्ही की बा हे एजन्सी मध्ये काय जास्त करण्यापेक्षा. वडिलांचा काय व्यवसाय होता त्यावेळेला? वडिलांचा व्यवसाय तेच एजन्सीचाच होता. मुरुड जंजिऱ्यामध्ये तसे आम्ही कपड्याचा बिझनेस होता आमचा. बरं. मुरुड जंजिरा तसं छोटं गाव असल्यामुळे मुलांच्या भविष्य म्हणजे आमच्या भविष्यासाठी बाबांनी तो डिसिजन घेतला की मोठ्या शहरात जाऊया. ओके. जेणेकरून काहीतरी व्यवस्थित सर्व करता येईल. रत्नागिरीत कोण रिलेटिव्ह होते की? आहे ना, नक्की. काका आहे तिथे. फॅशन डीएक्स म्हणून त्यांचं कपड्याचं दुकान आहे इथे. बरं. दुसरं 2 काका आहेत ऍक्च्युअली. नाकोडा जेलोसवाले सुद्धा काका आहे तिथे. अच्छा. हा, बरोबर. मेडिकल पण आहे मला वाटतं. होय. येस. तर हे सगळं करता करता इथपर्यंत पोहोचलोय आज. क्या बात. पण मग मूळ गाव तुमचं म्हणजे मूळ जिथे आहे ते तसं बघायला गेलं तर राजस्थानचे आम्ही मूळचे. बरोबर. पण बाबांचं जाणं येणं कितपत होतं? तिथे जाणं खूप रेअर असतं, कारण 2-4 वर्षातनच एकदा जातो. कारण आपण इतकी वर्ष एकमेकांना ओळखतोय. मला टू बी फ्रँक, आज आपण ह्या निमित्ताने गप्पा मारतोय तेव्हा मला कळलं की तुमचं मूळ गाव राजस्थान आहे. कारण बोलण्यात कधीच इतकं स्पष्ट मराठी आहे की कधी जाणवलेलं नाही. आणि त्याचं कारण जसं आता तुम्ही म्हटलं की बॉर्न अँड ब्रॉटअप इथे मीच नव्हे तर माझ्या बाबांचा जन्म सुद्धा इकडचाच आहे, मुरुड जंजिराचाच आहे. बरं. बाबांचं वय आज 70 वर्षाचे आहेत बाबा आहेत माझे. त्यामुळे आम्ही गेली 70 वर्ष तरी नक्कीच महाराष्ट्रात आणि मराठी बोलू शकतो आणि अभिमानाने बोलतो मराठी. नक्कीच. हा, इकडे तुमची मुलगी बसली आणि मला वाटतं ही तुमची 3री पिढी म्हणजे इथली आहे. आणि हे खूपच एक अशी अभिमानास्पद देखील आहे महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी. आणि त्याचप्रमाणे एक प्रेरणा घेण्यासारखं सुद्धा आहे युवकांसाठी की आपण जसं अनेकदा बघतो की पॉलिटिक्समध्ये वेगवेगळ्या गोष्टींवरनं, जात, धर्म, प्रांत ह्या गोष्टींवरनं टीका आणि 1-2 गट केले जातात. डिवाइड अँड रूल थोडक्यात ही पॉलिसी वापरली जाते बऱ्याच नेत्यांकडनं. पण मला असं वाटतंय की जे खरोखर ज्यांना व्यवसाय, नोकरी किंवा आपल्या करिअरबाबत सिरियसनेस असेल त्यांनी ह्या गोष्टींकडनं एकमेकांकडून शिकलं पाहिजे. नक्कीच शिकलं पाहिजे. सर्व शेवटी हा भारत एक आहे. भारतात कोणीही कुठेही जाऊन व्यवसाय करू शकतो. आणि आपण एखाद्या व्यावसायिकाकडनं पॉझिटिव्ह गोष्टी किंवा इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे. जसं तुम्ही आता म्हटलं की तुमच्या 4थी पिढी आहे, तुमचा मराठी इतकं सुंदर आहे. 100% आहे आणि अभिमान सुद्धा आहे आम्हाला मराठीचा. आम्ही दैनंदिन फॅमिली लाईफ मध्ये सुद्धा बऱ्याच वेळा मराठी बोलतो. लक्षात येतच ते, कारण त्याच्याशिवाय इतकं फ्लुएंटली म्हणजे आपण आता कैक वेळा भेटलेलो ह्याच्या आधी. येस. आणि मी सांगण्यापेक्षा रत्नागिरीतले जेवढी लोक तुम्हाला ओळखीचे आहेत त्यांनाही अनुभव आहे. नक्कीच आहे. तुमचं सोशल वर्क सुद्धा खूप मोठं आहे. ते खूप लोक तुम्हाला ओळखतात. त्यामुळे हा काही विषय मी सांगण्याचा विषय नाहीये. आता आपल्याकडे नेमका स्टाफ किती आहे ह्या व्यवसायासाठी? म्हणजे खाली एक दुकान झालं, हे एक दुकान झालं, तर नेमका टोटल स्टाफ किती आणि कुठला आहे? आता माझ्याकडे स्टाफ आहे 6 जणांचा स्टाफ आहे आणि सगळे रत्नागिरीतले लोकलच आहेत. सगळे रत्नागिरीतलेच आहेत. आता मी नेहमीच म्हणजे माझ्या दुकानातल्या स्टाफला सुद्धा सांगत असतो की कधी ना कधी तुम्ही बिझनेसकडे वळा म्हणून. भले छोटा काय असेल पण स्वतःचा बिझनेस असायला पाहिजे. आणि माझ्या बिझनेस रिलेटेड त्यांनाही मी सांगतो की तुम्हाला जर माझ्या बिझनेस रिलेटेड काम करायचं असेल किंवा आता हे जे व्हिडिओ बघताना जे तुझे सबस्क्रायबर असतील त्यांनाही माझी सांगायची विनंती आहे की ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल या बिझनेस रिलेटेड आणि ज्यांना करायचं असेल की मला माझ्या गावात करायचं आहे किंवा कुठे, त्याबद्दल मी नक्कीच त्यांना मदत करेन आणि सहकार्यसुद्धा करेन की तुम्ही बिंदास ह्या क्षेत्रात उतरा म्हणून. आणि नक्कीच प्रत्येकाने बिझनेस करायला पाहिजे, भले तो बिझनेस छोटा असो मोठा असो पण स्वतःचा असतो. नक्कीच. त्यामुळे माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहेच की आणि मोटिवेशन सुद्धा मी कसं करीन त्या की तुम्ही नक्कीच बिझनेसकडे वळा. जास्तीत जास्त युवकांनी बिझनेसकडे वळलं पाहिजे असं माझं मत आहे. आपल्या दुकानाचा जो मला वाटतं खालचा भाग पूर्ण आपण कव्हर झालेला आहे. आपण एकदा फर्स्ट फ्लोअरला काय नक्की तिथे डिस्प्लेच आहे. हो, आपल्या दुकानाचं सुद्धा इंटेरियर खूप छान केलेलं आहे. येस, थँक्यू. आणि आपण बघू शकतो इथे अतिशय सुंदर असा लाकडी जिना आहे आणि फर्स्ट फ्लोअरला आपण इथे आलेलो आहे. हे सगळे डिस्प्लेच आहेत, डेकोरेटिव्ह प्रोडक्ट्स आहेत जसे हायलायटर्स वगैरे आपण म्हणू. अच्छा. हे छोटे छोटे सॅम्पल्स आहेत त्याचे लॅमिनेट्स रूपात. म्हणजे आपण
बेडरूमच्या मागे आहे किंवा हो. तोच प्रकार आहे. बरं. फक्त वेगवेगळे व्हेरायटी खूप आहे, भरपूर व्हेरायटी. ह्याला लुवर्स म्हणतात. हे लुवर्स आजकालचं खूप ट्रेंड आहे लुवर्स मध्ये. हे सुद्धा आहे. हे सिमेंट्रिकल पेंट म्हणतात त्याला. MDF जसं मी म्हटलं खाली, त्या MDF वरच हे डिझाईन आहे आणि हे सगळं रेडी टू युजच आहे. असं काही नाही की ह्याला पेंट करायचं आहे किंवा आणखीन काय पॉलिश करायचं आहे, काय नाही. डायरेक्ट यूज न्यायचं इकडनं आणि यूज करायचं आहे, लावून टाकायचं भिंतीवर किंवा जिथे तुम्हाला यूज करायचं तिथे. बरोबर. माझी सगळ्यांना विनंती आहे, नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा. तुम्हाला अपेक्षित सगळं काही इंटेरियर रिलेटेड सगळं काही मिळेल इथे. बरोबर. सुरुवातीला जसं आपण ॲड्रेस बघितला आहे, आरोग्य मंदिरला हे दुकान आहे, आपल्या माणसाचं दुकान आहे. क्वालिटीची गॅरंटी आणि माणसाची गॅरंटी सर्वात महत्त्वाचं कुठल्याही व्यवहारात असतं की एक माणूस नक्की चांगला लागतो आपल्याला, जो कोऑपरेट करणारा असावा, चांगला गायडन्स करणारा असावा. तर हे या दोन्ही क्वालिटीज विक्रमजींकडे आहेत. त्यामुळे माझी गॅरंटी आहे की बिंदास्त या, तुमचं 100% समाधान झाल्याशिवाय राहणार नाही. तर एकदा कॉन्टॅक्ट नंबर, जेणेकरून कोणाच्या काही ऑर्डर्स असतील, इन्क्वायरीज असतील तर ते तुम्हाला कॉल करू शकतात. नक्की. कॉन्टॅक्ट नंबर, मोबाईल नंबरच देतो. 8275-455-701 हा माझा नंबर आहे, मोबाईल नंबर. आणि मोठा भाऊ सुद्धा इथे बसतो, त्याचा मोबाईल नंबर आहे 9766422333. बरं. आपण नेहमीच काहीतरी वेगळं दाखवायचा प्रयत्न करत असतो, तोच प्रयत्न ह्या व्हिडिओमधनं केलेला आहे. ह्यांची मला वाटतं वेबसाईट सुद्धा आहे. वेबसाईट मी चेक केलं, जेव्हा गुगलला नाव टाकलं वेबसाईट सुद्धा आली होती. त्या वेबसाईटला सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. वेबसाईटचं एकदा नाव www.jineshwarinterior.com. येस. तर या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता. त्याचप्रमाणे कॉन्टॅक्ट नंबर दादांनी आता सांगितलेले आहेत. आता हा थोडा विषय शॉपिंगचा नसला, जरी अगदी रेग्युलर डेली लाईफ मधला, तरी एकदा असं काही तुम्ही ऑफर देऊ शकता जे आपले जे सबस्क्रायबर्स किंवा व्ह्युअर्स आहेत. नक्कीच स्पेशल डिस्काउंट असेल त्यांच्यासाठी. तुझे जे सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी स्पेशल डिस्काउंट असेल आणि स्पेशल रेट सुद्धा असेल. बाय. थँक्यू सो मच दादा, तुम्ही तुमचा बिझी शेड्यूलमधनं वेळ दिलात या व्हिडिओसाठी. आणि परत एकदा मित्रांनो तुम्हाला मी विनंती करतो, या दुकानाला अवश्य भेट द्या. आणि रत्नागिरीतील एक खूप सुंदर असं दुकान दाखवायचं मी या व्हिडिओमधनं प्रयत्न केला. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आपला चॅनल अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.